कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो चारू, मी जो सुरुंग पेरला होता तो फुटला की नाही? त्या खोत घराच्या परंपरा आणि संस्कृतीच्या विटा हल्ल्या की नाही? मेघना आंटी, याचा काहीच उपयोग नाही। सगळं केलं, तुम्ही त्या श्रीनूला फोटो पाठवले, त्यानंतर मी आत्महत्या करायचं नाटक सुद्धा केलं होतं, पण या श्रीनूवर कसलाच परिणाम झालेला नाही। नुसता मक्क्यासारखं उभा आहे तिथे। काय मग आता? आता काय, मला पोजा बिस्तारा बांधून निघावा लागणार इकडनं। व्हॉट? हो हो, बाबा आलेत मला इथून न्यायला। थोड्या एक क्षणी आम्ही इथून बाहेर पडू। मेघना आंटी, काहीतरी करा। मेघना आंटी, हा श्रीनू जर काहीच बोलला नाही ना, मला बाबांबरोबर जावंच लागेल। मग जा। काय? अशी कशी जाईन मी? आपण एवढी मेहनत घेतली, ही सगळी पाण्यात? नाही, पण आता आपण यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही। मग काय करणार आहोत आपण? चले आपण नंतर बोलूया। हो मेघना आंटी, आपण पुढे काय करायचंय ते तरी सांगा। वो मेरा इयरिंग नहीं मिल रहा था। अपन नंतर बोलिए, ओके? नो प्रॉब्लम, चलो। हो दादा, अरे श्रीनू सोबत होता म्हणून बरं झालं। चारू एकटीच बिचारी कुठे गेली असती ना? होय तर, आणि नशीब त्यांका राहू हॉटेल मिळाला। ज्या विश्वासाने मी माझ्या मुलीकडे पाठवलेले ना, तो विश्वास या घरातल्याने जपलो, तेवढाच तूही जपलास। चारूला सुखरूपपणे इथे परत घेऊन आलास, नाहीतर चारू कोणत्या थराला जाऊ शकतं ना, मला चांगलं माहित आहे। आज तुमच्या सगळ्यांमुळे चारू सुधारली। ही मैत्री अशीच राहू दे। बाबा चला ना लवकर, मला इथून लवकरात लवकर निघायचं। काय आमचं? हो, आपण निघूया। मी घेते म्हणजे ना। आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू। काय करतेस तू? हे माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का? मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।